सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 19वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावलेली असून देशभरातून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय। दरम्यान वांगचुक यांनी देशवासियांना 20 जुलै रोजी संसदेवर निघणाऱ्या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। माझी प्रकृती फारशी बिघडलेली नाही, मात्र मी पूर्णपणे ठणठणीतही नाहीये असं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलं। त्यामुळे उपोषण सोडवण्याचा आग्रह करण्यापेक्षा लोकांनी मोठ्या संख्येनं मोर्चामध्ये सहभागी होऊन आपल्या मागण्यांना पाठिंबा द्यावा असं वांगचुक म्हणाले। नीट पेपर फुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीमधील जंतर मंतरवर गेल्या 26 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कॉकरोच जनता पार्टी मुंबईमध्ये आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे। सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी हे सध्या आंदोलन सुरू आहे। अनेक विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी झाले। मुंबई येथील आझाद मैदानात आहोत आणि आझाद मैदानामध्ये आज कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आहे। सध्या अनेक जे कॉलेजमध्ये जे तरुण किंवा तरुणी असतील ते आज या आझाद मैदानामध्ये आलेत आणि इकडे सोनम वांगचुक जे दिल्लीमध्ये प्रोटेस्ट करत आहेत, जवळपास 20हून अधिक दिवसापासून त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथे आलेले आहेत। क्या बताओगे आज आप आंदोलन करने के लिए आए हो? मैं मेरे पोते पोती के लिए आई हूँ का जो अभी बड़ा पड़ा है, इसलिए इन लोग को सपोर्ट में आई हूँ। म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी रिझाईन करायला पाहिजे आणि हा जो एज्युकेशन सिस्टम आहे तो अजून आपण इम्प्रूव्ह करू शकतो। आपण जो मिनिस्ट्री आहे ती म्हणजे अजून इम्प्रूव्ह करू शकतो। माझ्यामुळे असं मला बोलायचं आहे। कॅमेरा पर्सन विकास, मी पद्मश्वर, पुढाई न्यूज, मुंबई। तर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। पारदर्शक व्यवस्थेसाठी उभ्या केलेल्या आंदोलनाच्या पाठीशी असल्याचं पोस्ट करत राज ठाकरे म्हणतात। वांगचुक यांच्या तब्येतीची बातमी काळजीमध्ये टाकणारी आहे आणि सरकारनं सोनम वांगचुक यांचा बळीच घ्यायचा ठरवलं आहे अशी टीका सुद्धा सरकारवर राज ठाकरे यांनी केली आहे। वांगचुक यांच्या उपोषणामध्ये पंतप्रधान मोदींनी लक्ष घालावं अशी मागणी सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे। त्यांनी एक पोस्ट केलेली आहे। काय पोस्ट केलेली आहे राज ठाकरेंनी, आपण एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस। त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खास करून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत। हे म्हणायला प्रचंड वाईट वाटते की सरकारनं सोनम वांगचुक यांचं आणि पर्यायानं या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवलाय। हे सरकार जिथं श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकतं, तिथं त्यांना नागरिकांच्या आंदोलनाला काय फरक पडणार। सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरे मैदानामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय। आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्यांची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे। यात काहीच वावगं नाही। माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नांमध्ये लक्ष घाला। सोनम वांगचुक यांच्या मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे सहमती दर्शवते। फक्त नीटच नाही तर एकूणच सर्व परीक्षांमध्ये पारदर्शकता यायला हवी आणि दोषी मंत्र्यांचा राजीनामा यायलाच हवा। कोणत्याही पारदर्शक व्यवस्थेसाठी उभ्या केलेल्या आंदोलनाच्या पाठी मी आणि माझा पक्ष उभा राहिला आहे आणि यापुढेही राहील। पण एकूणच संपूर्ण समाजाने सुद्धा पुढे यायला हवं।